हॅलो गाईज, मी पूनम भोसले माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून नव्याने स्वागत आहे। तर आता तुम्ही पाहत असेल तर अचानक मी व्हिडिओ चालू केला आहे, रूमपासून व्हिडिओ चालूच केला नाही तर कुठे चाललो आहे तुम्हाला असं पडलं असेल। तर आता आम्ही चाललो आहे, मी मम्मी आणि माझ्या बहिणीचा मुलगा गोल्या, आम्ही तिघंजण चाललो आहे मुंबईला, ते पण म्हणजे माझ्या मामाच्या मुलीकडे। तसं म्हणायला गेलं तर बालपण माझं वगैरे सगळं तिकडंच गेलेलं आहे मुंबईला, पण आता तेवढ्याचं नाताचं खूप बदल झालेला आहे। आधीमध्ये गेलेलो आहे आम्ही, पण आता जास्त करून मम्मी पहिल्यांदा चालले, मम्मीला जाऊन कमीत 14-15 वर्ष झाली असतील, त्याच्यानंतर आम्ही निघालो आहे। आणि गोल्याची मस्ती बघा कशी चालू आहे, एकटाच बसलाय तिकडं, मम्मी आणि मी इकडं बसलेलो, तर तो एकटाच तिथं गंमत करत होता पहिल्यांदा स्टार्टिंगला बसल्या। आणि मुंबईला जाण्याचं रिझन म्हणजे मम्मीला जायचं होतं मामाच्या मुलीकडे, ती खूप कन्व्हिन्स करत होती मम्मीला य बोलून, तर आणि लालबागचा गणपती पाहायचं होतं मम्मीला, आणि मग थोडंसं फिरून यायचं होतं। मम्मी कमीत कमी 14-15 वर्ष झालं गेलेली नाही आहे, आणि आता मी तर जाऊन आलेले एकदा दोनदा आधीमध्ये। आणि आता माझं मेन जाण्याचं रिझन म्हणजे मला एक फेमस यूट्यूबरला भेटायचं आहे, त्याचा ब्लॉग तर पडलेला आहे, तुम्ही सगळ्यांनीच पाहिला असेल। तर मी खूप मोठी फॅन आहे त्या व्यक्तीची, आणि ती म्हणजे सबा इब्राहिम, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे। माझी फक्त एकच अट होती, मी येणार मुंबईला, पण मला तिथं जायचं आहे आणि मला घेऊन जायचं। आणि माझ्या मामाची मुलगी आहे ना, तिच्या मिस्टरांनी घेऊन गेले मला, तिथं खूप भारी वाटलं। आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो, आणि जाताना तर खूप गणपती बसलेले आणि पाऊस चालू होता, हा तर नजारा तुम्ही पाहताच चला, लोणावळ्याच्या अगोदरचा आहे, आणि खूप छान असं वातावरण झालं होतं। आणि प्लस पॉईंट माझं एक निगेटिव्ह पॉईंट आहे की मला ट्रॅव्हल्समध्ये खूप जास्त मळमळतं, त्यामुळे येताना आम्ही तर ट्रेननं आलेलो आहे, पण जाताना ट्रॅव्हल्सनं गेलो, कारण ट्रेन ही खारघरला थांबतच नव्हती, कल्याणला वगैरे दादरला थांबत होती, तिथून रिटर्न यायचं, त्यामुळे बस पकडली, बस पण एसीची भेटली ना ट्रॅव्हल्स, आणि खूप मला असं मळमळत होतं, तरी पण त्यातनं व्हिडिओ काढलाय तसाच थोडा क्लिप, कारण मला प्रवास सहन नाही होत। मी कॅरी बॅग वगैरे सोबत घेतली होती, कारण मला माहिती होतं 100% मला उलटी होणार, आणि ते एसीमुळे मी एसीमध्ये जास्त बसत नाही, आणि एसीमध्ये बसली आणि त्या 3 तासाचा प्रवास होता, त्यामुळे तर ते एसीमुळे कानात एकदम भिन्न होत होतं, त्यामुळे व्हिडिओ बनवायचा काही एवढा इंटरेस्टच नाही आला। तरी पण मध्ये थोड्या क्लिपा घेतल्या। आणि ही आमच्या गोल्याची मस्ती बघा, गोल्या इकडं आला, मग परत तिकडं जाऊन बसली मम्मी, आणि गोल्या इकडे मस्ती करत होता, त्याचं चालू होतं, त्याला माहीत पण नव्हतं की मी व्हिडिओ घेते। आणि प्लस पॉईंट आम्ही आता मुंबईला चाललो ते म्हणजे मामाच्या मुलीकडे, आणि तिथे गेल्यानंतर आम्ही कुठे फिरायला जाणार आहे, काय करणार आहे हे तर तुम्ही पुढं पाहणारच आहात। आणि सॉरी हा व्हिडिओ खूप लेट होतोय, आल्यानंतर जॉबला खूप सुट्ट्या पडल्या होत्या, त्यामुळे कामावरती जाणं येणं, त्यामुळे मला वेळच नाही भेटला, आणि खूप कंटाळा आलेला, आणि त्यामुळे तर व्हिडिओ एडिटिंग झालंच नाही। तर आत्ता व्हिडिओ अक्षरशः एडिटिंग करते मी, आता एक व्हिडिओ येत राहतील, इथून पुढचा व्लॉग येईल तो लालबागचा गणपतीला आम्ही गेलो होतो रात्रीचं दर्शनाला, तो खूप छान व्हिडिओ येणार आहे। आणि गोल्याची मस्ती बघा, आणि याला अजिबात मळमळत नव्हतं, काय नव्हतं, मला खूप मळमळत होतं, त्यामुळे मी थोडंसं त्याच्यासोबत खेळण्याचा प्रयत्न करत होते। आणि तुम्ही पाठीमाग बॅकग्राऊंडला आवाज बघतच असाल, ते एसीचा गुर्र असा आवाज येत होता। फक्त एसीचा एक प्लस पॉईंट आहे की बसमध्ये बसल्यानंतर हादरे वगैरे बसत नाही, किती सॉफ्ट बस चालले असं दिसते, तुम्हाला वाटत असेल, आणि खूप भारी वाटलं। आणि पूर्ण मुंबई फिरून आले, रिझन तर तुम्हाला माहितीच आहे, मला पहिलं तिथं जायचं होतं, आणि फर्स्ट मला लालबागचा गणपती, त्याच्यानंतर मला गिरगाव चौपाटीला जायचं होतं, जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी, मम्मादेवी वगैरे, मम्मीला तर वगैरे जायचंच होतं, त्यामुळे त्यासोबत माझी ब्लॉग पण होतील। आणि माझं मुंबईला येण्याचं रिझन ते म्हणजे सबा इब्राहिम, फेमस यूट्यूबर, हिला भेटायचं होतं, आणि ते माझं ड्रीम होतं, आणि ते तर व्हिडिओ पडलेला आहे, तुम्ही पण पाहिला असेल, आणि ह्याची मस्ती तर चालूच होती, तुम्ही पाहतच आहात। आणि ह्याला माहीत नव्हतं, फक्त एवढं मुंबईला जायचं आहे माहिती होतं, पण याचं काय चाललंय ह्यालाच माहिती होतं, एकटाच खेळत होता। आणि हे बघू शकता बाहेरचा नजारा खूप भारी होता, पाऊस येत होता मध्ये, आम्ही लोणावळ्याचा जेव्हा घाट येतो मोठा तेव्हा चालू केला, त्याच्यानंतर एवढा पाऊस भारी चालू होता ना बस। आणि हे वातावरण तुम्ही बघू शकता, खूप छान असं वातावरण, असं वाटत होतं की तिथं आता स्वतःची गाडी असतं तर तिथं उतरून मस्त एन्जॉय केला असता, व्हिडिओ शूट केले असते। आणि हे बघू शकता तुम्ही वरती किती छान असे ढग पळायला लागलेत, खूप छान असा नजारा आहे हा। आणि मी थोडंसं झूम करून दाखवते, हे झरे धबधबे तुम्ही पाहू शकता,
खूप छान असे मोठे मोठे धबधबे आहेत. हे थोडंसं लांब आहे त्यामुळे मी थोडंसं झूम करून दाखवते. लांबून खूप छोटं दिसतं हे, पण असं वाटत होतं तिथं उतरून मस्त धबधब्यामध्ये शिरावं. आणि हा आहे बोगदा. आणि जे मुंबईला जाताना मला नक्की कमेंट करून सांगा की मुंबईला जाताना, पुण्यावरून मुंबईला जाताना किती बोगदे येतात, किती टनल येतात, मला नक्की सांगा. आणि गोल्या आमचं खूप घाबरलं होतं जेव्हा ह्याच्यामध्ये गेलं होतं, कारण त्याने त्याचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, त्यामुळे तो खूप घाबरला होता. आणि तुम्ही पुढे बघचालच त्याचे एक्सप्रेशन काय होते. आणि ते दिसतच नव्हतं. मी शूट केलं त्याच्यासोबत, पण ते काही दिसतच नव्हतं. आणि खूप मोठा हा टनल आहे आणि खूप भारी वाटत होतं. आणि प्लस पुणे आणि मुंबई खूप वेगळं आहे. पुण्यामध्ये राहतो आम्ही, पण मुंबईमध्ये राहणं आणि फिरण्यासाठी खूप छान ठिकाणं आहेत. व्हिडिओसाठी, ब्लॉगिंगसाठी खूप छान असं मुंबई आहे. फक्त राहायला थोडंसं मला हे होतं, कारण कसं आहे, पुणे आणि मुंबई थोडासा फरक आहे राहण्यामध्ये. पुण्यामध्ये कसं थोडंसं सुटसुटीत आहे, मुंबईमध्ये खूप गर्दी अशी होते. आणि हा गोल्याचा आनंद बघा, जेव्हा टनल कंप्लीट झाला, बाहेर आल्यानंतर त्याला उजेड दिसला तेव्हा तो खूप खुश होता आणि हसायला लागला होता मोठमोठ्याने. आणि तो अजिबात घाबरत नाहीये, तुम्ही पण बघतच जा, कारण तो एकदम बिंदास होता इकडे तिकडे खेळून वगैरे. कारण त्याला असं AC वगैरे असं काही, मी असं बोलते की माझ्याच वाटेला का आलंय की असं हे मळमळायचं वगैरे. आणि हे बघू शकता मध्ये मध्ये रस्त्याचं काम पण चालू आहे, पण कोणत्या गाडीला वगैरे काही प्रॉब्लेम नाही. एका साईडने रस्ते वगैरे सगळे ओपन ठेवलेत. आणि मस्त असं मुंबईचं वातावरण. पुण्यामध्ये काही नव्हतं, ऊन वगैरे होतं. तिथून पुढं जेव्हा आम्ही पुढे चाललो मुंबईकडे, तेव्हा खूप छान असं वातावरण आलेलं आणि खूप भारी वाटत होतं. आणि हे बघू शकता थोडंसं स्लो मोशनमध्ये, किती भारी वाटतं हे. आणि परत एकदा येतोय आता टनल. आणि टनल तर किती वेळा येतोय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा छोटासा टनल होता आणि किती भारी वाटतं. टनलमध्ये गेल्यानंतर खूप भारी वाटतं, आवाज वगैरे खूप छान येतो असा आतमध्ये एकदम. आणि हा चालू झालेला आहे आपला घाट. इथून पुढे आता घाट चालू होणार आहे. आणि मला त्याचं टेन्शन येत होतं की मळमळायचं, कारण मला उलटी होते. मी कॅरीबॅग हातातच घेऊन बसले होते जेव्हा पुढं घाट येणार आहे असं समजल्यानंतर, दिसल्यानंतर. आणि हे बघू शकता खूप छान. मी प्रत्येक वेळी तेच बोलते की खूप छान वातावरण आहे, कारण अक्षरशः त्या दिवशी गणपतीमुळे पाऊस मुंबईला तर खूप असतो, हे पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पुण्यापेक्षा मुंबईला खूप पाऊस असतो. आणि खूप छान असं मस्त वातावरण. आणि हा चालू झालेला आहे घाट आपला. आपण बघू शकता खूप मोठा घाट आहे. आणि खूप असे घाटामध्ये पण असं एकदम काही दिसत नव्हतं, एकदम ढग असं वरती पळतंय किंवा खाली येतंय असं दिसत होतं. आणि हे बघू शकता चालू झालेलं आहे घाटा.
आणि आत्ता आम्ही आलेलो आहे इथे खारघरमध्ये आणि इथं गणपती विसर्जन चालू होते। त्या दिवशी गणपतीचा 5वा दिवस होता, त्यामुळे विसर्जन एवढा मोठा पाऊस चालू आहे तुम्ही पाहू शकता आणि विसर्जन पण। आणि हा पॉईंट बघितल्यानंतर खारघर हे लगेच ओळखतील। खारघरवाले प्लीज मला कमेंट करायला विसरू नका। आणि उतरल्यानंतर लगेच आम्ही रिक्षा पकडली आणि लगेच गेलो आता तिथे मामाची मुलगी राहते तिथं आम्हाला न्यायला आलेली ती। आणि ओलेचन माझी मस्ती चालू होती। बाहेर खूप चांगला मोठा पाऊस चालू होता, गणपती विसर्जन चालू होतं। मुंबईला खूप मोठमोठे विसर्जन असतात, छोटे गणपती असतात पण विसर्जन खूप मोठे मोठे करतात एकदम वाजत वगैरे। आणि इथं बघू शकता तुम्ही आता आम्ही आलेलो आहे आणि पाऊस तर खूप होता। अक्षरशः जेव्हा घाट क्रॉस केला तेव्हापासूनच पाऊस खूप दिसत होता। आणि आत्ता तिथं थांबलेलं थोडंसं सिग्नलला आणि आता आलेलं आहे। हे बघू शकता ही माझ्या मामाची मुलगी, मोठ्या मामाची मुलगी आणि ही आहे तिची मुलगी ऋतू। आणि आता आम्ही मस्त सगळे मिळून मुंबई एक्सप्लोअर करणार आहे, मस्त फिरणार आहे, व्हिडिओ त्याचे सगळे येणार आहेत। आणि आता आम्ही आज संध्याकाळी जाणार आहे लालबागच्या गणपतीला, लालबागच्या राजाला। आणि आज संध्याकाळी 11-12 वाजता निघणार आहे जेवण करून। तुम्ही ब्लॉग बघतालच। हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा। थँक्यू।